नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. ही तुम्ही बाभळीचं झाड बघताय ना, ही साळलेली बाभळ आहे. आता साळलेली बाभळ म्हणजे काय, तर बाभळीच्या झाडावर जो काही तिच्या फांद्याचं अतिरिक्त वजन झालेलं असतं, शक्यतो उन्हाळ्यामध्ये बाभळाचं झाड साळलं जातं, त्याला बाभळ उतरविणं असं सुद्धा म्हणतात. तर ह्याचे जे फांद्या खाली तोडल्याच्या नंतर ह्या शेळ्या मेंढ्या फार आवडीनं खातात. आणि शक्यतो जे मेंढपाळ आणि शेळी पालन करणारे लोक असतात ते अगदी धारदार कुऱ्हाडीनं ही फांदी अशी उतरून टाकतात. आपल्याला फांद्या तोडलेल्या दिसतात बघा. हे जर माझ्या देखता झालं असतं तर मी तुम्हाला ते लाईव्हच दाखवलं असतं. पण हे बघा, हे त्यांनी अशा खाली म्हणजे तोडलेल्या फांद्या पण खाली टाकून ठेवल्या. तर याला फास घालणे असे म्हणतात. ह्या फांद्या एकवर एक रचून ठेवल्या जातात. हे मी पण लहानपणी हे काम केलेलं आहे. म्हणजे मला फार आवडायचं. आमच्या मेंढ्या अशा आवडीनं यायच्या आणि खायच्या. तर ही बाभळी या ठिकाणी पूर्ण उतरलेली. याचा फायदा असा होतो की उन्हाळ्यामध्ये जे काही झाडाचं बाष्पीभवन होतं तर ते बाष्पीभवन पण रोखलं जातं. म्हणजे मुळापासून जे काही आलेलं पाणी वगैरे आहे ते मर्यादित स्वरूपामध्ये झाडाला म्हणजे पुरवता येतं. त्यांची एक ती स्वतःचीच रचना असते आणि पूर्ण उन्हाळाभर कमी पावसावर कमी पाण्यावर त्या झाडाला तग धरून राहता येतं. आणि पाऊस पडल्यानंतर ह्या झाडाला परत एकदा नव्यानं पालवी येते. आणि दुसरं असं की बाभळीच्या झाडामध्ये प्रचंड उष्णता असते. बाभळीच्या झाडाखाली जे काही येणारं पीक आहे, म्हणजे जे एक आपण खाण्याचं पीक म्हणतो धान्याचं, तर त्या पिकालाही बाभूळ त्रास देते. त्यामुळे जर अशा पद्धतीने जर ही म्हणजे छाटून जर टाकली, तिला उतरविणं असं म्हणतात किंवा साळणं असं म्हणतात. एकतर शेळ्या मेंढ्यासाठी अन्न पण होतं, झाडाचंही वजन कमी होतं आणि शेतमालकाचं जे काही बुडाजवळचं पीक आहे ते पीक वाढायला पण या ठिकाणी मदत होते. थँक्यू.